करंजी मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असले तरी या कामाच्या गुणवत्तेवरून नवा वाद निर्माण झाला आहे। कळगव्हाण, करंजी आणि परिसरातील नागरिकांनी सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला असून ठेकेदाराकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा दावा केला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून वरोरा करंजी मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेला डांबरी थर आणि या मार्गावरून सुरू असलेली ओव्हरलोड रेती वाहतूक यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे हेच ओळखणे कठीण झाले आहे। काही दिवसांपूर्वी घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेती वाटप योजनेच्या शुभारंभासाठी आमदार करण देवतळे करंजी येथे आले होते। त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निवेदन देत तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली होती। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली करत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली। सध्या PHM कन्स्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवून हॉट मिक्सरद्वारे कार्पेंटिंगचे काम सुरू आहे। मात्र काम सुरू होताच त्याच्या दर्जाबाबत नागरिकांनी आक्षेप घेतले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र काम नियमानुसार सुरू असल्याचा दावा केला आहे। हॉट मिक्स साहित्य पूर्णपणे सेट होण्यासाठी किमान 2 दिवसांचा कालावधी लागतो। तसेच या मार्गावरून सुरू असलेली अवजड आणि ओव्हरलोड वाहनांची वाहतूक कामात अडथळा निर्माण करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। कनिष्ठ अभियंता विद्या पवार यांच्या देखरेखीखाली काम सुरू असल्याची माहितीही विभागाने दिली आहे। दरम्यान या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेल्या काही वर्षात अनेक अपघात घडले असून काही नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे केवळ खड्डे बुजवण्याऐवजी संपूर्ण नवीन आणि मजबूत रस्ता बांधून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। एकीकडे बांधकाम विभाग कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत असला तरी दुसरीकडे नागरिकांचा अविश्वास कायम आहे। त्यामुळे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा येत्या काळात कितपत सिद्ध होतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। मी करंजी उपसरपंच सुजित कष्टी बोलतोय। या रोडचं काम 4 महिन्यापूर्वी चालू झालं होतं, पॅचेस बुजवण्याचं। पॅचेस केल्यानंतर 4 महिने काम थांबून गेलं। त्यानंतर आम्ही पुष्कळदा आमदार, खासदार, PWD यांच्याकडे चक्रा मारल्या, त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही। शेवटी आमदार घाटावर आले होते घरकुल वाटपाच्या याच्यासाठी। त्या आमदाराशी बोललो आम्ही, एसडीओशी बोललो, ते एसडीओनी आम्हाला फॉलोअप घेतला। एसडीओ मीटिंग लावून हे काम चालू केलं। काम चालू झाल्यावर हे जे कामाचा दर्जा पाहला म्हणून आज आम्हाला पुन्हा आम्ही काल PWD कडे गेलो। त्यांना सांगितलं का असं काम होत आहे निकृष्ट दर्जाचं बा का, त्यामुळे ते पुन्हा काम थांबवलं झालं। म्हणजे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे, या कामाचा अर्थ नाही असं आमचं म्हणणं आहे। इथं डांबर नाही आहे, सगळं ऑइल दिसत आहे। सगळं असं हातात घेतलं तर ते डांबर लागत नाही, नुसतं ऑइल दिसते का। त्याच्यामुळे या रोडला हे काम निकृष्ट दर्जा हे थांबवण्यात येऊन याचं डबल करण्यात यावं अशी आमचे समस्त करंजी तुळावाले कर्मचारी ग्रामवासीची मागणी आहे। माझं नाव सौरभ निमचटकर। वरोरा टू करंजी हा रोड दिवाळी 4 महिन्यापासून बनवत आहे, पण काही खरं नाही। थोडा बनवत आहे आणि बंद चालू असले आणि रोड बोगस बनलाय। आता बनला बघा कसा बनलाय, चोरी निघत आहे बघा, काही खरं नाही। ऍक्सिडेंट पण होत आहे। मी अशोक शामराव टोंगे, मुक्काम कळमगव्हाण इथला रहिवासी आहे। या रोडचे काम 4 महिन्याच्या आधीपासून सुरू झाले आणि मध्ये 2-3 महिने बंदच होतं। बघा आम्ही 2-3दा ऑफिसला गेलो, PW ऑफिसला आणि आमदाराकडे, खासदाराकडे गेलो, तेव्हा कुठं आता चालू झालं। पण एवढं खराब काम करून राहिला तो ठेकेदार। पुन्हा काल आम्ही गेलो आणि इंजिनियर साहेब इथे आले होते, पाहून गेले, तर ते काम एकदम खराब निकृष्ट दर्जाचं आहे। आणि या रोडनी बऱ्याचशा लोकांचे ऍक्सिडेंट झाले, एक तर असा माणूस आहे का आमच्या इथला, त्याचे शंकर घोटेकर म्हणून त्याचं नाव आहे, त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याचा पूर्ण पाय मोडला, तो 2 महिने झाला दवाखान्यात भरती होता आणि त्याला कुठल्याही प्रकारची शासनानं काही मदत न करता तो बिचारा घरी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं। आणि हे याच्यामध्ये हे काम चालू आहे, याच्यामध्ये डांबर तर आहेच नाही, फक्त ऑइल आहे, त्या हाताला सुद्धा चिपकत नाही। अशा प्रकारचं हे काम चालू आहे।